नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. स्वर्गीय रणजित निंबाळकर सर खून प्रकरणाला आता 1 वर्षाहून अधिक काल उलटला आहे. मात्र या प्रकरणात न्यायालयीन घडामोडी हे अत्यंत वेगवान होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्यांदा शहाजी काकडे यांना जामीन झाला, त्यानंतर त्यांच्या नोकराला जामीन झाला आणि आता एका तिसऱ्या व्यक्तीला देखील या प्रकरणामध्ये जामीन झालेला आहे. तो व्यक्ती नेमका कोण आहे आणि कशामुळे त्याला जामीन झाला या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याबद्दल जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, स्वर्गीय रणजित निंबाळकर सर खून प्रकरणामध्ये हा आता तिसरा जामीन म्हणावा लागेल. अजित मोरे नावाच्या व्यक्तीला जामीन मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मात्र या प्रकरणाचा पाठपुरावा अंकिताताई निंबाळकर अतिशय लक्ष देऊन करत आहेत. त्याचबरोबर अनेक मोठ्या वकिलांची फौज देखील त्यांनी या प्रकरणामध्ये उभी केलेली आहे. त्यामुळे अशी आशा ठेवूयात की आता इथून पुढे तरी कोणाला जामीन मिळता कामा नये आणि ज्या लोकांनी हे कृत्य केलेलं आहे त्यांना सजा ही नक्कीच होईल. मात्र संपूर्ण प्रकरणावरती तुम्हाला काय वाटतं, तुम्ही तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मनपूर्वक धन्यवाद.